नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाटण तालुक्याची जी आडातटीची लढत होती, जे बोललं जात होतं शंभूराज देसाई 4 ते 5 हजार मतांनी विजय होतील, मात्र शंभूराज देसाई यांनी चांगलं लीड घेऊन या पाटण तालुक्यातल्या विरोधकांना दाखवून दिलेला आहे की आमचा विजय कसा असतो। आणि या ठिकाणी तुम्ही बघताय कार्यकर्ते एकदम जल्लोषमध्ये आहेत। या ठिकाणी डीजे बीजे लावून कार्यकर्त्यांचा जल्लोष चाललाय। काय बोलाल, कसा काय विजय, म्हणजे काय विजयाचा किती आनंद साजरी करताय? विजयाचा आनंद अतिशय जोरात साजरा करतोय। साहेब आमचे घासून नाही तर ठासून आलेले आहेत, तर त्यामुळं कार्यकर्त्यांचा आनंद हा द्विगुणित झालेला आहे। साहेबांनी सांगतानाच सांगितलं होतं, सांगता सभेमध्ये 22,000पेक्षा जास्त मताधिक्यानं आम्हाला निवडून यायचं आहे, पण त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मतांनी साहेब आमचे निवडून आलेले आहेत, त्यामुळे आमचा आनंद गगनात मावत नाही। काय सांगाल, शंभूराज जात होतं की शंभूराज 5 ते 6 हजार मताने येतील, मात्र जो हर्षद कदमचा पॅटर्न होता तो सुद्धा पाक बंद पडल्यागत झालेला आहे, कसं बघताय इकडे? हर्षद कदमाचा जरी कोणी म्हणत असला तरी सुद्धा पॅटर्न चालणार नाही ह्याची गॅरंटी आम्हाला होती, कारण आदरणीय शंभूराज देसाईंनी तालुक्यामध्ये आणि विभागामध्ये वस्तीमध्ये जो विकास केला, या विकासाकडे बघून लोकांनी मतदान केलेलं आहे। त्याचबरोबरीनं लाडकी बहीण या महिलांनी सुद्धा भरघोस मताने विजय झाला। शंभूराजे निवडून आलेतच, 35,000 घासून नाही ठासून आलेत। त्याचबरोबर महाराष्ट्रात आमचं युतीचं सरकार आलं, त्याबद्दल जनतेला आम्ही धन्यवाद देतो। ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केले, ज्या लोकांनी मतदान केलं, त्यांचं मनापासून मी आभार मानतो। धन्यवाद। ज्या पद्धतीनं भाजपनं या निवडणुकीमध्ये, या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपनं ज्या पद्धतीनं एकदम आघाडी घेतलेली आहे, कसं बघताय त्याच्याकडे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली विकासाची कामं, आता अण्णांनी सांगितलं त्या पद्धतीनं माझी लाडकी बहीण योजना, त्याच पद्धतीनं बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है, या सर्व ज्या घोषणा झाल्या, या घोषणांचं फलित म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की सकाळी 9 वाजता वाजणारा भोंगा जो आहे तो उद्यापासून बंद होईल आणि महाविकास आघाडीचा या ठिकाणी सुकडा साफ झालेला आहे। कोयना विभागामध्ये येळवा गाण्यातून थोडंसं कमी शंभूराजांना मतं केली असं वाटतंय का? नाही, असं काय वाटत नाही की ह्यावेळी मला वाटतं 400 ते 450 आपण प्लस आहे। याच्या अगोदर असं कधीच झालं नव्हतं की कोयना बघून साहेबांना लीड मिळालं। आम्ही साहेबांना सांगितलं की आपण साहेब निश्चित तुम्ही चिंता करू नका की ह्यावेळी कोयना आपल्याला चांगलाच चालणार, असं साहेबांना आम्ही अगोदर सांगितलं होतं। तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने शंभूराज देसाई यांचा विजय झालेला आहे आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये तुम्ही मागे पाहू शकता घोषणाबाजी आणि जोरदार पद्धतीने कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते असतील, अतिशय चिडलेले आहेत, म्हणजे एकदम जोशमध्ये आहेत, आनंदात आहेत आणि हे जे वातावरण दिसतंय खूप चांगलं आहे। ओके, हॅलो, कृपया सगळ्यांनी आपापल्या गाड्या घेऊन चौकात यायचं आहे सगळ्यांनी।